प्रत्येक जीवानं, प्रत्येक मनुष्यानं पवित्र होण्यासाठी, पावन होण्यासाठी हे 3 कर्म केले पाहिजे. यज्ञ केला पाहिजे, दान केलं पाहिजे आणि तप केलं पाहिजे. देवा हो, आपल्या सर्वसामान्य जनांना कुठं माहिती होतं यज्ञ, दान, तप. तप म्हणजे अनुष्ठान, तप म्हणजे जपानुष्ठान. कुठं माहिती होतं? काही माहीत नव्हतं देवा हो. पण म्हणतात ना, परिजगजटी करुणा केली, कृपा केली. भगवंतांनी आपल्यावर कृपा केली आणि अशा दिव्य संतांचं आपल्याला दर्शन, त्यांचं प्रवचन, त्यांचं महाप्रसाद, त्यांचं सानिध्य आपल्याला मिळालं. आपण भाग्यवान आहोत देव. नाहीतर आज भरपूर ठिकाणी असतो हा कार्यक्रम, पण शुद्ध सात्विक आहार आणि सात्विक अनुष्ठान फक्त तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळालं, तपोवनात पाहायला मिळाले. हजारो लोकांचे अनुभव आहे देव. ते म्हणे आम्ही बघतो जसं चाललंय. आज ज्ञान तो बहुत है लेकिन भान नहीं हम कहाँ जा रहे भाई. ज्ञान बहुत है म्हणून हम कहाँ जा रहे, कुठं चाललो काही माहीत नाही, चाललोय फक्त. असं नको देव. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्याला योग्य मार्ग दिला आहे, योग्य संतांची ओळख करून दिली, योग्य भगवंताची ओळख करून दिली देव. आणि म्हणून शिवपंचायतन याग बाबाजींच्या जीवनामध्ये देव जवळजवळ आंदरसूल येथून टेकेश्वराची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून पिनाकेश्वर, मग वेरूळला सिद्धेश्वर, आता संभाजीनगरला जनेश्वर, पालखेडला पारेश्वर, त्र्यंबकेश्वरला हृदयेश्वर, नाशिकला शर्वेश्वर, कोपरगावला काशी विश्वनाथ, साकूरला मौनेश्वर, अशा अनेक ठिकाणी बाबाजीने जिथं जिथं मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली तिथं तिथं शिवपंचायतनी याग बाबाजीने ही दिव्य अशी आणि यज्ञ परंपरा चालू केली. आणि म्हणून बाबाजींच्या आश्रमात दरवर्षी तुम्हाला पाहायला मिळेल यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना. ओ यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, धर्म सेवा वृत्ती सनातन. कथी प्रभूचा महिमा जनार्दन, कथी प्रभूचा महिमा. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनिजी. जय जय आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनिजी. म्हणून दिव्य अशी यज्ञाची परंपरा, जपानुष्ठानाची परंपरा बाबाजींनी सुरू केली देव. माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत ही परंपरा चालूच आहे, पण तिचा लोप झाला होता. जसं लोपले ज्ञान जग इतने कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान ज्ञान लोपलं आणि म्हणून अवतार घ्यावा लागला माऊलीला. पांडुरंगांना, स्वतः पांडुरंगांनी अवतार घेतला. असं भगवान शिवानं जनार्दनांच्या रूपानं द्यावं. ही भक्ती, हे जपानुष्ठान, तप लयाला गेलं होतं. आणि म्हणूनच ती धर्माची स्थापना पुन्हा, ती धर्माची घडी पुन्हा नीट करण्यासाठी असे महापुरुष अवतार घेतात.
आणि आपल्या सर्वसामान्याकडून ते करून घेतात देव. नाहीतर कोणाला वेळ आहे सर्वसामान्याकडून करून घ्यायला? तुम्ही बघतायत आता सगळं दिलं सोडून चाललाय कार्यक्रम. देवा हो, यापासून जर तुम्ही दूर गेले तर पवित्रपणा तुमचा जो शुद्धपणा आहे, पावनपणा आहे, तो कुठं राहिला आहे तुम्हाला देव? इतके दिवस आपण बाबाजींचं ऐकतो, बाबाजींची वाणी ऐकतो, आपण बाबाजींच्या सानिध्यात राहतो, मग हे करायला नको? हे सांगितलं की जनार्दन स्वामींनी? नाही बरं. आणि म्हणून आपलं उद्धारण्याचं साधन, जग उद्धारण्यासाठी जनार्दन स्वामी आले देव. अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धारा या जन जड जीवा. आणि म्हणून हे सर्व कर्म आपल्याकडून करून घेता येते हो. यज्ञ, दान आणि तप भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगता येते हो. तरुण मंडळी द्या हो, लहान लहान मुलं आहे आणि तरुण मंडळी जास्त आहे. जवळजवळ वयोवृद्ध 1-2% माझ्या मते, जवळजवळ 98% आणि तरुण मंडळी द्या. आपण सर्वांनी समजून घेतलं गेलं पाहिजे द्या हो. आपल्याला वाचता येत असेल तर श्रीमद भगवद्गीता आपण वाचली पाहिजे. आपला धर्मग्रंथ आहे तो, आपला जीवनग्रंथ आहे. अमृत संजीवनी ती संसार मलनाशिनी म्हटलेलं आहे तिला द्यावं. आणि म्हणून अशी श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व द्यावं. काय सांगायला पाहिजे? तरुण मंडळीने तर वाचलंच पाहिजे. आता मोबाईलमध्ये श्रीमद भगवद्गीता टाका, लगेच येईल. आता काय ग्रंथ घ्यायची गरज नाही तुम्हाला. आणि म्हणून वाचली पाहिजे देवा हो. जनार्दन स्वामी नेहमी आपल्या प्रवचनात सांगायचे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि परत म्हणायचे, गीता भागवताचे शास्त्र नाही त्रिभुवनात. आणि म्हणून अवश्य करून एक श्लोक तरी वाचावा. ज्यांना वाचता येत असेल त्यांनी दररोज एक श्लोक वैना वाचायचं श्रीमद भगवद्गीतेचं द्यावं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश पाहिजे. याच 18व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजुर्भूते ध्रुवा नीतिर्मतिर् मम. हा श्लोक तुम्ही लहान लहान मुलं मंडळी आलेली द्यावं. आपल्याला परीक्षेमध्ये यश पाहिजे, आपल्याला नोकरीमध्ये यश पाहिजे, आपल्या धंद्यामध्ये यश पाहिजे. नोटके जय बाई असं इति गुह्यतमम शास्त्रम भिन्न मुक्त मया, असं गुह्य शास्त्र कोणी सांगणार नाही द्या. माऊली हरिपाठात म्हणतायत, गुजईन हित कोण सांगे. तुम्हाला तुमच्या हिताचं कोण सांगेल तर ज्ञानदेव सांगे. दृष्टांताची माता दृष्टांत दिलाय काय? साधूच्या संगती तरुण पाहिजे, साधूच सांगतील. आणि म्हणून माऊली म्हणताय साधू बोध झाला, साधूचाच बोध होतो देवा. कोणता साधू? जे करंजले गांजले, जे करंजले गांजले, जे करंजले गांजले, त्याशी मन आपुले आपुले तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा. कोण साधू, कोण सांगणार आपल्याला श्रीमद भगवद्गीता? यज्ञ दान तप कोण सांगेल? साधू सांगेल. कोणते साधू? जे का रंजले गांजले, संसारामध्ये रंजून गेले, गंजून गेले. कोणी त्यांच्याकडे पाहत नव्हतं. कुठं खाऊन तोडायचे, खाऊन ते खायचे, पिऊन ते प्यायचे, जाऊन तिथे जायचे, करून ते करायचे देवा हो. कसं होतं आपण? जरा आपल्या जीवनाकडे पहा. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, यासला
सुरुवातीला आम्ही म्हणजे सर्व मंडळी कसे होते काही माहीत नव्हतं, बरोबर आहे. आणि म्हणून असे साधू, नाहीतर आमच्या ताई अक्का तांदूळ नेसताना भाजीपाला कुटताना आहे की नाही, सर्व काम करताना म्हणतात साधू सारखे साधू साधू हिंडती बाजारी, ऐका रुक्मिणी साधू हिंडती बाजारी, जनार्दन स्वामींचा फोटो देवाच्या शेजारी, ऐका रुक्मिणी फोटो देवाच्या शेजारी. माऊलीने हरिपाठात जे साधूचं वर्णन केलंय, साधू बोध झाला, भगवंताचं वर्णन, ग्रंथांचं वर्णन साधू सांगतील देवा. उजईनं हित कोण सांगे, आपल्या हिताचं, आपल्या उद्धाराचं, आपल्या कल्याणाचं साधू सांगतील देवा. म्हणून साधूच्या संगती तरुणोपाय. पण ते साधू ताई अक्का म्हणतात साधूसारखे साधू, साधू पेरावं घेतलेले खूप साधू आहे. बाबांनी सकाळी सांगितलं ना, भगवे कपडे घातले, माळी घातल्या, अजून 2-3 माळी वरून असं आहे की नाही दिसावं म्हणून. ह्याच्याहून साधू शोभतो का द्यावं. तुम्ही कसे हे वरून नाही दिसणार द्यावं, आतून पाहिजे. बहिरंग असेल, परमार्थात बहिरंगाला महत्त्व नाही, अंतरंगाला फार महत्त्व आहे. तुमचं अंतरंग काय सांगताय द्यावं, आणि अंतरंगाला फार महत्त्व आहे. आज तर सगळं दिखावट, लोकाला दिसण्यासाठी फक्त बनावट, दिखावट, बनावट, अजून भरपूर आहे, कुठं सांगत बसू. आणि म्हणून भगवंत श्रीमद भगवद्गीता सांगतायत द्या हो. श्रीमद भगवद्गीता याच्यासाठीच सांगितली, अर्जुनाचा मोह नष्ट होण्यासाठी द्या हो. अर्जुनाला मोह झाला, अर्जुन कर्तव्य मूढ झाला द्या हो. मनुष्य कर्तव्य आणि विसरून जातं द्या हो. सगळं करतो मनुष्य, पण आपलं जे कर्तव्य आहे ते विसरून जातो. म्हणून भगवंतांनी सांगितलं, अर्जुना यज्ञ, दान आणि तप हे कर्म त्यागायचे नाही आहे, हे करायचे आहे, हे कर्तव्य आहे. आणि कर्तव्याने घडतो माणूस. कर्तव्य असेल तर तुम्हाला कमी नाही काही द्यावं. म्हणून जनार्दन स्वामींचं जीवन चरित्र पहा द्यावं. अहोरात्र कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी, कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरू, स्वामी जनार्दन सद्गुरू, ते दास नित्य भजन करी, भजन करी, हे भजन करी, दास नित्य भजन करी, हे भजन करी, दास नित्य भजन करी. जन कल्याणा देश जविला, कष्ट ते करता जन्म चालला, कष्ट ते करता जन्म चालला, कष्ट ते करता जन्म चालला. देह झिजविला, जन कल्याणा देश जविला, कष्ट ते करता जन्म चालला. मातीतून ते सोने पिकवित, भक्त जनातून हिरे निवडिता, रूप जगी जो दान करी, जो नित्य गुरु ते भजन करी, शिव स्वरूप जगी जो दान करी, जो नित्य प्रभूचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरू, स्वामी जनार्दन सद्गुरू, स्वामी जनार्दन सद्गुरू, ते दास नित्य भजन करी, भजन करी, हे भजन करी, दास नित्य भजन करी, भजन करी, हे भजन करी, दास नित्य भजन करी. नेहमी कष्ट, यांना साधू म्हणतात देव. अहोरात्र आपल्या कर्मावर, आपल्या कर्तव्यावर कर्तव्यनिष्ठ जनार्दन स्वामी, कर्तव्य दक्ष जनार्दन स्वामी, हे घ्या देवा. ऐकत नाही आम्ही, वरून पाहतो दिखावट, बनावट, सजावट,
आणि मग ते जे तत्व आहे ग्रंथामध्ये जे सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं, गाथ्यामध्ये जे सांगितलं, ते माथ्यामध्ये येतच नाही. आणि म्हणून डोळच दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे देव. आज काळ असा आलेला आहे देव, थोडं डोळच दृष्टीनं पाहायचं देव. दान द्यायचं, यज्ञ करायचं, तप करायचं, पण थोडं डोळच दृष्टीनं करायचं देव. म्हणून भगवान म्हणतायत अर्जुना, यज्ञदान यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनुष्यानाम. मानवाला हे पावन करणार आहे आणि म्हणून यज्ञ करायचे. म्हणून बाबाजींनी देव अशी यज्ञाची परंपरा चालू केली. यज्ञ याग हे सदैव चाले, सदैव चालतं देव. अन्नदान देणं पाहिलं ना तुम्ही, अन्नदान बाबाजींच्या जीवनचरित्रामध्ये अन्नदान नोट किया जाय बाई. अन्नदान, श्रमदान आणि अनुष्ठान, तीन नय. अनुष्ठान, श्रमदान आणि अन्नदान, ऐक नाही. ह्या तीन गोष्टी पहा देवा हो. जिथं असेल तिथं जनार्दन स्वामी. अन्नदान नाही, अनुष्ठान नाही, हां, आणि श्रमदान नाही, तिथं जनार्दन स्वामी नाही देव. आणि म्हणून तीन तत्व जनार्दन स्वामींचे आजच्या प्रवचनातून घेऊन जा देव. आपण अनुष्ठानाला आलं पाहिजे, जिथं असेल अनुष्ठान, जिथं श्रमदान असेल तिथं गेलं पाहिजे आपण. बाबाजींच्या आश्रमात द्या हो. चाले हृदयी जातप साधन, अहोरात्र श्रमदान, नामजप, अनुष्ठान, नागपंचमीचं अनुष्ठान, अक्षयतृतीयाचं अनुष्ठान, गुढीपाडव्याचं अनुष्ठान, दत्तपारायण अनुष्ठान, हे अहोरात्र चालतं द्यावं. आणि म्हणून यज्ञ, इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. यज्ञ सुरू झाला द्यावं. यज्ञासाठी फार तीळ, जव, साखर, शाकल्य वगैरे लागतं द्यावं. बाबा 8 दिवस आमच्या माता भगिनीपासून निसून वगैरे घेतात द्यावं. काय सांगायला पाहिजे. यज्ञाची तयारी आणि वेदोनारायण वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण लागतं द्यावं यज्ञासाठी. तेव्हा तो यज्ञ सफल होतं द्यावं. अनुष्ठान सुरू झाल्यापासून पाऊस पडायला सुरुवात झाला आहे, बरोबर. आज पूर्ण म्हणजे पाऊस जरी नाही आला तर कुठंतरी पाऊस पडला, पण ऊन नव्हतं देव हो. असा शुद्ध यज्ञ, शुद्ध परमार्थ आणि पाहून घ्या देव. बाबांनी सांगितलं ना, अशी श्रद्धा ठेवा तुम्ही देव हो. आता नाशिक आश्रम आपलं हे भक्तांचं माहेर झालेलं आहे देव. जसं पंढरपूर माझे माहेर पंढरपूर, तसं आपल्या सर्व भक्तांचं नाशिक तपोन हे पंढरपूर झालेलं आहे देव. आणि म्हणून अशा या कार्यामध्ये देव हजारो भाविक फळं देत आहेत, खारीक देत आहेत, अन्नदान करतायत, फलाहार देत आहेत, किती सेवा करतायत देव. खोट्याधीशे बसलेली अनुष्ठानाला देव, बरीचशी मंडळी बसलेली देव. आपल्याला नाही कल्पना, पण बसलेली आहे. देणारे देव. आणि म्हणून जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये देव ह्या 3 गोष्टी आपल्या सर्वांना बघायच्या, यज्ञ, दान आणि तप देव. आणि म्हणून यज्ञ आपल्याकडून झाला पाहिजे देव. आता तुम्ही सांगा, सर्वसामान्याकडून हे यज्ञ होईल का? यज्ञाला आहुतीचं तूप किती महाग आहे, 600 रुपये किलो आहे, 600-700 रुपये किलो आहे. शुद्ध तूप, शुद्ध ब्राह्मण, शुद्ध यजमान. यजमान बसायचे असेल तर खाणारे पिणारे चालत नाही. लोकांना वाटलं का बरं मुलं मुली बसत, ते खात नाही, पित नाही, ब्रह्मचारी असतात. आणि यजमान बी सुद्धा जे बसलेले ते त्यांच्या गळ्यात माळा असली पाहिजे, खाणं पिणं नसलं पाहिजे देव.
आणि मग तेव्हा तो यज्ञ सफल होतं देव. कोणी बसतं, कोणी काही करतं, कोणी काही, असं नाही चालत देव. आणि म्हणून माधवगिरी बाबांचं जीवनचरित्र तुम्ही बघितलं देव. त्यांना यज्ञ सगळं यथोचित पाहिजे. बाबाजी नेहमी म्हणतात हैदराबादी चालत नाही आपल्याला. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. हो, यज्ञामध्ये सुद्धा लुंगी लावूनच जायचं, पॅन्ट घालून नाही जायचं. नाही तर कितीतरी यज्ञामध्ये तुम्ही बघत असाल, आहे की नाही. आणि म्हणून शुद्ध सांगायचं तात्पर्य का असा यज्ञ द्या हो. राजा दशरथाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला देव. काय सांगायला पाहिजे. असा यज्ञ केला. विभांडक ऋषी यांचा मुलगा ऋषीशृंग देव हो, ब्रह्मचारी, कधी स्त्री पाहिली नाही, काही नाही, काही नाही. आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ करायचा. वेदाच्या 10,000 उच्चा पाठ, अशा वेदाच्या रुचा पाठ पाहिजे. मग तो यज्ञ हे ते काय सांगायला पाहिजे. असा यज्ञ केला ऋषीशृंग राजा दशरथाचा पुत्र कामिष्ठी यज्ञ देव हो. यज्ञामधून भगवान अग्निनारायण प्रगट झाले आणि सांगितलं, दशरथा घे पायस दान, पायस दान. दशरथा दशरथा घे पायस दान, पायस दान. तुझ्या प्रगट झालो हाच माझा सन्मान. दशरथा दशरथा हे पायस दान, पायस दान. मला म्हणायचं का यज्ञ दान तपकर्म. पुत्र कामिष्ठी यज्ञ, पुत्र नव्हता दशरथाला देव. झाला की नाही यज्ञाने. म्हणजे यज्ञाने आपले पूर्ण इच्छा होते. यज्ञान भवती पर्जन्य, यज्ञ कर्म समद्भव, अन्नन भवती भूतानी. देव हो, यज्ञान भवती पर्जन्य. यज्ञ केल्याशिवाय पाऊस पडत नाही, ध्यानात ठेवा देव. म्हणून जो पाऊस पडत असेल ना तो यज्ञामुळे होतो देव. किती महत्त्व आहे यज्ञाला. आणि यज्ञ जर बंद पडले तर पडेल का पाऊस. मग कसं अन्न उत्पन्न होणार. अन्नधान्य अन्नन भवती भूतानी. म्हणून यज्ञ कर्म समद्भव. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक यज्ञाचं वर्णन भगवंतांनी सांगितलं देव. यज्ञशिष्टा आशना संतो मुच्चिंते सर्व किलमिषा. आपण फलारमध्ये प्रवचन ऐकतो देव. कसं यज्ञशिष्ट भोजन पाहिजे देव. अहम कर्तुरम यज्ञ. यज्ञामुळे आपलं सर्व किलमिश म्हणजे पाप जातं देव. इकडे लक्ष द्या देव. यज्ञ का करायचा तर यज्ञामुळे पाप जातं. यज्ञामुळे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते. तुम्हाला राजा दशरथाचं उदाहरण दिलं द्यावं का प्रत्यक्ष नारायणानं येऊन पायस द्यावं आणि मग त्यापासून भगवान श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न झाले द्यावं. हां, इच्छा पूर्ण झाली की नाही. नाही तर राजा दशरथाच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती नव्हती. सगळं होतं, ऐश्वर्य संपन्न, रथी महारथी होते राजा दशरथ. हां, देवाच्या युद्धाला सुद्धा जायचं पण पुत्रप्राप्ती नाही द्यावं. पण तुम्ही बऱ्याचशा मंडळींना सगळं आहे पण पुत्रप्राप्ती नाही. ज्याला पुत्र नाही म्हणजे मुलगा नाही द्यावं. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे एखाद्याचा हात मोडला तर हात दुखल, पाय मोडला तर पाय दुखन, डोक्याला काही लागलं तर डोकं दुखन,
पण ज्याला मुलगा नाही द्यावं त्याचं सगळं अंग दुखत. किती कळलं तुम्हाला? नाही कळलं. खरं सर्व लहान मंडळी द्यावं. सांगायचं तात्पर्य काय की ज्यांना पुत्र नसेल द्यावं तर त्याचं सगळं अंग दुखतं, सगळं म्हणजे दुःखी असतो तो सांगायचा तात्पर्य. म्हणून यज्ञाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल आपल्याला द्यावं, प्राणप्रतिष्ठा करायची असेल, पहा तुम्ही वास्तुशांती करायची असेल तरी यज्ञ करावंच लागतं द्यावं. आता शहरातली मंडळी आहे की नाही, बाबा कळस बसवला तर चालेल का? बाबा काहीच म्हणत नाही, बाबाला मौन असतं. बाबाला विचारतात लोक द्यावं. अहो ती वास्तुशांती केली पाहिजे, नवचंडी केली पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. लक्षचंडी आहे, नवचंडी आहे, यज्ञ आहे, रुद्रयाग आहे, विष्णू याग आहे, भगवतीचा याग आहे. आणि म्हणून आपल्या यज्ञामध्ये इकडे लक्ष द्या हो. शिवपंचायतन याग म्हणजे 5 देवताचा यज्ञ आहे. शिवपंचायतन म्हणजे शिवाचा परिवार आहे सगळा. भगवान शिव, भगवान गणेश, भगवती देवी म्हणजे पार्वती माता आहे की नाही, भगवान सूर्यनारायण आणि भगवान विष्णू, ही 5 देवता इकडे लक्ष द्या हो. का यज्ञ करून घेऊ राहिले बाबाजी जनार्दन स्वामी आपल्यासमोर देव. आता आपण जपानुष्ठानावर बसलेला आहे, तो सुद्धा यज्ञ आहे सांगणार आहे. म्हणून भगवंतांनी खूप यज्ञाचं वर्णन केलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. अध्याय 4 द्रव्य यज्ञ आहे. जे कोणी देत असेल पैसे द्रव्य तो सुद्धा यज्ञ आहे. योग यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, तपयज्ञ आहे. आपण जे तप करतोय, जप करतोय, हे सुद्धा यज्ञ आहे देव. आणि म्हणून 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगताहेत यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आपण हा जो जप करतोय ना तो सुद्धा यज्ञ आहे देव. भगवंतांनी विभूती सांगितली यज्ञानाम जप यज्ञोस्मी. किती महत्त्व सांगितलं देव. आता सर्वसामान्य आपल्याला कसं कळणार आहे की नाही. आणि म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे प्रवचन, का हे यज्ञ आहे, आपल्याकडून नाही होणार. म्हणून जनार्दन स्वामीने द्या हो. सर्वसामान्य लोकांकडून असे मोठे मोठे यज्ञ होणार नाही द्या हो. महाभारतात म्हणजे पांडवांनी राजस्वी यज्ञ केला, अनेक राजस्वी यज्ञ, अमुक यज्ञ, तमुक यज्ञ आहे की नाही. भरपूर यज्ञाचं वर्णन आहे देव. 10 वाजले आपल्या 8 ते 10च वेळ आहे. आणि म्हणून यज्ञाचं खूप वर्णन केलं श्रीमद भगवद्गीता. अजूनही तुम्हाला यज्ञाचं महत्त्व पाहायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता जरूर वाचा देव. आणि म्हणून यज्ञामुळे पावलं जातं, यज्ञामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात देव. पहा तुम्ही संकल्प केल्यानंतर प्राप्त लक्ष्मी, अमुक लक्ष्मी, तमुक लक्ष्मी, हे ते सगळं ॲग्रीमेंट आहे की नाही. आपल्याला जे जे पाहिजे ते सगळं आपण ते मागून घेतो देव. आणि देव देतो देव. इकडं लक्ष द्या देव. आपण जर देव यज्ञशिष्टाशना संतुम उच्चिंते सर्व किलमेश आहे. किलमेश म्हणजे पाप, सगळं पाप जातं देव. आणि म्हणून पाप जाण्यासाठी तुम्ही म्हणाल आम्ही काय पाप करतो, दररोज खोटं बोलतो, हे पाप. मोबाईलवर नको तिकडं पाहता, हे पाप. नको ते बोलतात, हे पाप. नको ते खातात, हे पाप. नको तिकडं जायचं, तिकडं जातो, हे पाप. मग आता किती सांगू अजून पापाचं. आणि म्हणून पाप जाण्यासाठी द्या हो यज्ञ आहे देव. आणि म्हणून असं यज्ञशिष्ट केलं म्हणजे देवाला जर आपण दिलं आणि ते उरलेलं खाल्लं, हे यज्ञशिष्ट आहे. म्हणून जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र पहा द्यावं. अहोरात्र कष्ट करायचे. जनार्दन स्वामी कुठं कामावर, जनार्दन स्वामी कुठं शेतावर, जनार्दन स्वामी कुठं विहिरीवर काम चालू आहे. तिकडं जिथं काम चालू आहे, जिथं श्रमदान चालू आहे, तिथं जनार्दन स्वामी राहायचे देव. हे जनार्दन स्वामीचं जीवनचरित्र देव. आम्ही पाहत नाही, काही नाही. आम्ही वर पाहतो. हे जरा डोकून पहा द्यावं जनार्दन स्वामीचं जीवनचरित्र. हा जीवनयज्ञ जनार्दन स्वामींनी मांडला होता देव. देहच जनार्दन स्वामींनी भगवंताला अर्पण केलं होतं. हा जीवनयज्ञ आहे देव. आपण विद्यार्थी मंडळी अभ्यास करत असेल तर हा स्वाध्याय यज्ञ आहे. द्रव्ययज्ञ, जपयज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, द्रव्ययज्ञ, अनेक यज्ञाचं वर्णन केलं भगवंतांनी. तसं आता हा जपयज्ञ, यज्ञानाम जपयज्ञ. म्हणून
यज्ञाने सर्व इच्छा पूर्ण होतात देव. म्हणून आपल्याकडून वर्षातून यज्ञ झालाच पाहिजे, म्हणजे यज्ञाला बसलं पाहिजे. आपण आता अनुष्ठानाला बसेले. महामृत्युंजय याग जनार्दन स्वामींचा जन्ममहोत्सव असतो देव ललित पंचमीला, त्यावेळेस यज्ञ असतो. त्यावेळेस जरूर ध्यानात ठेवायचे. आता लहान लहान मुलं भरपूर मंडळी आलेली देव. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे लहान लहान मुलासाठी, वयात वय हे बालवय, आचारात आचार, ब्रह्मचार्य. बालवय हे कमवायचे आहे. धनात धन विद्याधन. आपण जर विद्याधन घेत असेल तर हा विद्या यज्ञ देव. आपण त्याच्यासाठी खर्च करतो आहे ना देव. आणि म्हणून असे अनेक यज्ञाचं मला एवढं वर्णन सांगायचं नाही देव. भरपूर आहे. संतोषगिरी MP3, MP4, MP5 देव. तुम्ही असेच बसाल आणि आम्ही सांगत राहू. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून अनेक यज्ञामुळे अनेक यज्ञ जनार्दन स्वामींनी केले द्यावं. का? आपल्या सर्वांचं पाप जावं याच्यासाठी द्यावं. आणि म्हणून शिवपंचती. शिव म्हणजे कल्याण. इकडे लक्ष द्या, थोडक्यात सांगणार आहे. शिव म्हणजे कल्याण, एवढं ध्यानात ठेवा. राहील ना ध्यानात लहान लहान मंडळ. शिव म्हणजे कल्याण, कोणाचंही कल्याण झालं पाहिजे ही भावना ठेवा द्यावं. याला म्हणतात शिवपंचायत आणि याग. या शिवपंचायतमधलं भगवान शिवाचं जे कुंड आहे, त्या कुंडामध्ये आहुती टाकल्यानंतर भगवान शिवाला जाती द्यावं. आणि भगवान शिव आपल्या सगळ्यांचं कल्याण करतो द्यावं. आणि मनामध्ये ही ध्यानात ठेवा द्यावं, हृदयामध्ये कोणाचंही कल्याण झालं पाहिजे. भिवंडी नाही झाली पाहिजे. ते कळण्यासाठी भिवंडी सांगितली तुम्हाला. कोणाचंही कल्याण झालं पाहिजे, ठाणे नाही झाले पाहिजे. नाहीतर पिणारासाठी बुलढाणा आणि येड्यासाठी ठाणा, ते नाही. येतं ना लक्षात? नाही तर आंधळ दळीतून कुत्रपीठ खाते. जनार्दना जनार्दना सद्गुरू स्वामी जनार्दना. जनार्दना जनार्दना सद्गुरू स्वामी जनार्दना. आणि म्हणून पवित्र असा यज्ञ भगवंताने सांगितला देव. भगवंताने अनंत कोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक व्हावं देव. विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश जगदीश्वर जगन्नाथ भगवान आहे की नाही. अर्जुना यज्ञ केलाच पाहिजे देव. आणि म्हणून यज्ञासाठी आलं पाहिजे. यज्ञासाठी आपण दिलंच पाहिजे देव. आणि म्हणून यज्ञ दान असं यज्ञ थोडक्यात तुम्हाला आणि माहिती सांगितली यज्ञाची. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म. यज्ञ शब्द आलाच आहे देव. प्रत्येक ग्रंथामध्ये यज्ञाचं वर्णन आलेलं देव. आणि म्हणून आपण आरती म्हणतो ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मानि प्रथमन्यासन तेहनाकम. त्याच्यामध्ये यज्ञ ओम यज्ञेन यज्ञमयंत देवा आहे की नाही. देवाने केला हा यज्ञ देव. नंतर मग अनेक या यज्ञाची कशी कशी वाटप झाली आपल्याला वेळ घ्यायचा नाही आहे. आणि म्हणून यज्ञाचं खूप महत्त्व आहे. एका तासामध्ये हे सांगायची गोष्ट नाही देव. आणि म्हणून एवढंच ध्यानात ठेवा का शिव म्हणजे कल्याण. दुसरे भगवान गणेश. भगवान गणेश म्हणजे विवेक. विवेकशी जिनाबाई. विवेकानं जगावं. म्हणजे विवेक म्हणजे विचार. सत्य काय असत्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. ध्यानात राहील. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला समजलं का, समजून घ्यायचं का आपल्यामध्ये विवेक आला आहे. आणि हे केव्हा येईल? भगवान गणेशाच्या पूजनं, भगवान गणेशाच्या यज्ञाने येईल देव. म्हणून आपल्या शिवपंचायतांमध्ये शिवाचं यज्ञ आहे. म्हणजे कल्याण, सगळ्याचं कल्याण व्हावं. भगवान गणेशाचं यज्ञ म्हणजे सगळ्याला चांगले विचार यावं द्यावं. आता पाहा तुम्ही द्यावं, आज चांगले विचार आहे का? आज चांगले विचार नाही देव. दुसऱ्याबद्दल चांगले विचार असले पाहिजे देव. आणि म्हणून भगवान गणेश. तिसरं आहे भगवती देवी. श्रद्धास्य जिनाबाई. श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको. आपलं जे देव आहे देव, 5 देवता आहे. भगवान शिव, भगवान गणेश, भगवती देवी,
भगवान सूर्यनारायण आणि भगवान विष्णू हे 5 देवता जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्यासाठी द्या हो हे शिवपंचायतन काढून ठेवले, म्हणून त्यांची काल जयंती झाली द्या. चारी दिशेला 4 मठ स्थापन केले द्या हो. कुंभमेळ्याचं आपण जे बघतोय ते जगद्गुरू शंकराचार्यामुळे पाहायला मिळतं द्या हो. हा साधू तुम्हाला पाहायला मिळतात ते जगद्गुरू शंकराचार्यामुळे पाहायला मिळतात द्या हो. काय सांगायला पाहिजे. आज यज्ञ याग हे जे जप तप अनुष्ठान हे सुद्धा जगद्गुरू शंकराचार्यामुळे पाहायला मिळालं. शंकरम शंकराचार्य केशवम बादरायण सूत्रभाष्य कृत वंदे भगवंत पुनः पुनः. अनेक भाष्य जगद्गुरू शंकराचार्यांनी केले द्यावं. आणि म्हणून हे शिवपंचायतन का सगळ्याचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्याला चांगले विचार आले पाहिजे, सगळ्यांची श्रद्धा भगवंतावर दृढ झाली पाहिजे. आणि चौथं हे भगवान सूर्यनारायण म्हणजे प्रकाश. सगळ्यांचा अंधकार माऊलींनी नाही सांगितलं दुरिताचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सगळ्यांचं सगळ्यांनी स्वधर्म आपला पाहावा आहे की विश्व स्वधर्म दुरिताचे तिमीर जावं म्हणजे अंधकार जावं. इकडे लक्ष द्या. आपल्या सगळ्यांचा अंधकार म्हणजे अज्ञान जावं ह्याच्यासाठी भगवान सूर्यनारायणाचं यज्ञ द्यावं. म्हणजे थोडक्यात सांगतोय आपल्याला. आपला वेळ संपलेला आहे तरी पण तुमच्याकडून 5-10 मिनटं घेतोय. नाही तर 10 वाजता संपायचं होतं. पण विषयच तसा आहे. कोण सांगणार तुम्हाला द्यावं आम्हाला माहिती, कोणी सांगत नाही. चाललंय आंधळा दळीत कुत्र पिटकात चाललंय द्यावं. काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून काही नाही दुरिताचे तिमीर जावं. सूर्यनारायण भगवान प्रकाश. माणसं म्हणतात माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला पाहिजे असं काहीतरी सांगावं. बऱ्याचशा लोकांचं नाव प्रकाश असतं पण सगळा अंधार असतो. हे पण पाहायला मिळालं आम्हाला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. म्हणजे प्रकाश नाव आहे पण पिऊन परांधार झालाय त्या देव. हे मला म्हणायचं आहे. जे पित असेल त्यांचंच आहे, त्यांचा विषय येतो. सांगायचं तात्पर्य का सूर्यनारायणाची पूजा म्हणजे देवा दररोज आपण ज्योती लावतो ना, दिवा लावतो, ही सूर्याची पूजा आहे. आपल्याला माहिती नाही, बाबाजींनी सांगितलं आपल्याला द्यावं. दररोज आपल्या घरीमध्ये यज्ञ झाला पाहिजे घरामध्ये. त्याला काही लागत नाही द्यावं. गाई चरतात रानात त्या गौऱ्या आणायच्या, गौऱ्याच म्हणते ना त्याला, गौऱ्या आणायच्या आणि थोडं तांब्याचं कुंड मिळतं द्यावं. असं यज्ञपात्र आहुती पात्र मिळतं द्यावं. त्याच्यात थोडंसं कापूर टाकायचं आणि थोडंसं गौरी टाकायची. मस्त जाळ झाला का मग शुद्ध तुपाच्या आहुत्या टाकायच्या. ओम प्राणाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम पूर्ण ब्रह्मणे नमः. बाबाजी फार द्या हो. जनार्दन स्वामी यज्ञ करायचे दररोज. सकाळी यज्ञ, संध्याकाळी म्हणजे दिवस मावळायच्या आत यज्ञ किंवा दुपारी यज्ञ करणं. 2 टाईम आहुती टाकायची बाबाजी. म्हणजे अशा कार्यक्रमाला शिवपंचायतन करायचे पण दररोज यज्ञ कर्म करायचे द्यावं. म्हणजे ब्राह्मण करणार नाही एवढं. अग्निहोत्री ब्राह्मण आहे द्यावं. त्यांच्या घरी दररोज यज्ञ असतो. म्हणून जनार्दन स्वामी कोण होते, हे अग्निहोत्री ब्राह्मण होते. काय सांगायला पाहिजे. मराठा समाजामध्ये जन्माला आले बाबाजी, पण दररोज यज्ञ कर्म करायचे. आणि आपल्या सर्वसामान्यांना सांगायचे बाबा हो आपल्या घरात यज्ञ झाला पाहिजे. ओम आदित्याय नमः स्वाहा ओम सोमाय नमः स्वाहा ओम भौमाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम बृहस्पती नमः ओम शुक्राय नमः स्वाहा ओम शनीश्वराय. नवग्रहाचं आव्हान राहायचं.
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम शर्वाय क्षिती. विधीमध्ये आपल्या शेवटमध्ये दिलेले देव सगळ्या जेवढे मंदिर आहे आपले तेवढे मूर्ती शंकराचं हवन, स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता सगळ्यांचं हवन आहे द्यावं. काय सांगायला पाहिजे. आपले राशी पक्ष तिथी वासरे सगळं ओम कुरुमा नागाय नमा, कुरुमाय नमा, कुरुकुलाय नमा, देवदत्ताय, धनंजय हे प्राण आहे त्यांचंसुद्धा आहुती टाकायचे जनार्दन स्वामी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळं द्यावं. आणि म्हणून जनार्दन स्वामींचं जीवन श्रीमद भगवद्गीतेनुसार होतं द्यावं. सगळं श्रीमद भगवद्गीतेमधून काय काय यज्ञ करायचं, आपण कसं हवन करायचं सांगायचं. तात्पर्य काय, सूर्यनारायण असा प्रकाश पडला पाहिजे, आपला अंधकार गेला पाहिजे, आपलं अज्ञान गेलं पाहिजे देव, आणि आपल्या सर्वांचं अज्ञान जावं ह्यासाठी सूर्यनारायणाचं सुद्धा या ठिकाणी आणि हवन केलं जातं देव. आणि शेवटचं आहे भगवान विष्णू म्हणजे विशालता. आपलं हृदय विशाल पाहिजे. नाव विशाल असून उपयोग नाही. नाहीतर काही मंडळीचं नाव विशाल नुसतं विशाल असून उपयोग नाही द्यावं. हृदय विशाल पाहिजे म्हणजे सगळ्यासाठी खुलं आहे की नाही. विशालता. भगवान विष्णू ही प्रेमाची देवता आहे देव, आणि म्हणून सगळ्यावर प्रेम करावं हे भगवान विष्णूचं कुंड देव. म्हणून थोडक्यात तुम्हाला शिवपंचायतन असं शिवपंचायतीचं यज्ञ चालू आहे देव. असं यज्ञ जनार्दन स्वामींनी 1964 पासून देव जनार्दन स्वामींनी हे सुरू केली देव. परंपरा दिव्य अशी परंपरा चालू केली देव. सांगायचं तात्पर्य काय, यज्ञ आणि त्याच्यानंतर या यज्ञासाठी देव दान. प्रत्येक जीवानं दान केलंच पाहिजे देव. काय सांगायला पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते. आपल्या घासातून घास दुसऱ्याला दिला गेला पाहिजे. काही कोणी आपण दान दिलं पाहिजे. आपल्या घरासमोर कोणी येऊ द्यावं, नाही तर आपण ते द्याव्याऐवजी दुसरं त्याला सांगतो तुला काम नाही का. तू विचारतो काय आलं, तू आलाय ना तुझ्या घरी, तुला जे द्यायचं ते दे. निदान गुळाचा खडा चिमूटभर साखर तर दे. निदान नको काही बोल, पण निदान चांगलं तर बोल त्याला. देव हो बाबाजी नेहमी दृष्टांत सांगायचे. देही म्हणजे मला द्या. असा एखादा भिकारी म्हणतो ना मला द्या मला द्या. मला द्या नाही तर माझ्यासारखी तुमची गत होईल. आज जरी करोडपती असेल तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही देव. आणि म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. आता याचं साधं मराठीमध्ये गाथेमध्ये तुकोबरायने सांगितलं आपल्याला समजण्यासाठी. इकडे लक्ष द्या द्यावं. आपल्याला नाही खूप देता आलं, निदान थोडं कवय ना, थोडं हो. नाही दूध देता आलं, निदान ताक तर द्या. आपल्याला वेळ नाही ते भजन मानायसाठी एवढं वेळ. तुका म्हणे फार परोपकार म्हणजे दान. देव हो जनार्दन स्वामींचं जीवन 1914 पासून तर 1989 पर्यंत जनार्दन स्वामींनी दान दान दान. माऊलीनं काय दिलं. माऊलीपासून तर जगद्गुरू तुकोबरायने संत काय करतात द्या हो आपल्याला दान देतात. संत उदार 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 संत उदार 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 भरले अनंत
संत उदार 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 संत उदार उदार. संत किती उदार असतात देव. भरले अनंत वाणा देती आली अशी दान. जो कोणी येईल आपल्यासारखे मंडळी कसे येऊ त्यांना दान देता देव. म्हणून आपण संतांच्या जीवनचरित्राहून हे घ्यायचं का आपण काही का होईना थोडं दिलं पाहिजे. तुका म्हणे फार नाही दिलं फार, थोडा तरी तरी वरची नाही का नाही बघून वर दिलं तर निदान वरची तरी का होईना तुम्हाला समजण्यासाठी द्यावं. तुका म्हणे फार थोडा तरी परोकार. थोडं का होईना आपण दान दिलं पाहिजे. आणि जो दान देतो द्यावं. 3 गोष्टी द्यायची, इकडे लक्ष द्यावं. दान, मान, हां अजून काही नाही. हे न ऐकल्यामुळे होतं. चालले प्रवचन चालले देव. आणि ज्ञान, ह्या 3 गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे देव. आणि म्हणून यज्ञ दान, दान दिलंच पाहिजे. दान दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे आणि कोणाला बी ज्ञान दिलं पाहिजे. आदर आहे की नाही, रिस्पेक्ट किंवा रिस्पॉन्स दिलंच पाहिजे देवा. आपल्याजवळ जी आहे ती दिलं पाहिजे. आर आर म्हणजे रिस्पेक्ट, आर म्हणजे रिस्पेक्ट आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. नाही तर आर आर पाटील म्हणाल तुम्ही. इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडा द्यावं. कोणाला हे द्या, मान द्या द्यावं. कारण आजकाल मंडळी इतकी मानाची भुकेली द्यावं, काय सांगायला पाहिजे. कोणाला बी असं वाटतं मला मान दिला पाहिजे, आहे की नाही. मग दिलं पाहिजे. त्यांना इच्छा आहे ना, आपण दिलं पाहिजे द्यावं. आता त्याला काय करणार, विलाज नाही त्याला. द्यावं मानाची आशा कोणाला असते द्यावं. ज्यांच्यावर देवाची कृपा आहे ना त्यांना मानाची इच्छा असते. आणि ज्यांच्यावर संतांची कृपा असते त्यांना मानाची इच्छा नसते. हे अनुभवलं आहे आम्ही द्यावं. ज्यांच्यावर संतांची कृपा झाली म्हणजे जनार्दन स्वामींची कृपा झाली त्यांना मान नको आहे. नोट किया जाय बाई. 4 गोष्टी, पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी, याच्यापासून जनार्दन स्वामी परांगमुख राहिले म्हणजे बाजूला राहिले द्यावं. जनार्दन स्वामीचा शिष्य तोच द्यावं ज्याला पद नको आहे, पैसा नको आहे, प्रतिष्ठा नको आहे आणि प्रसिद्धी नको आहे. आणि तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्यायचं का जनार्दन स्वामीची कृपा नाही द्यावं. आणि म्हणून जनार्दन स्वामींची कृपा व्हायची असेल तर आपण कोणाला मान दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, मान दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे द्यावं. म्हणून संत काय करतात, ज्ञान देतात द्यावं. इकडे लक्ष द्या द्यावं. तुम्ही आम्ही सर्वांनी काय द्यायचं, लोकांना मान द्यायचं आहे. तुमच्याजवळ ज्ञान नाही ना, मग निदान मान तर द्या, आहे का नाही. आणि असल इस्टेट तर दान द्या. आणि म्हणून दानाला फार महत्त्व आहे. नाहीतर ते फॅन असतो ना, फॅन त्याच्यावर लिहिलं राहतं पहा अमुक अमुक नाव वगैरे, आहे का नाही. एका ठिकाणी आमचा कार्यक्रम चालू होता भर उन्हामध्ये दुपारी, आणि तो फॅन चालू होता. एक जण आला आणि बंद केला. म्हणलं का रे बा, नाही माझं नाव आहे त्याच्यावर, आता काय काडी लावायची त्याला. अरे म्हणलं भाऊ गरम होऊ राहिलं ते फॅन लाव. नाही ते फॅन असं चालू झालं ना मग नाव वाचला जाणार नाही ना. कळलं का तुम्हाला. असं लोक दान देतात द्यावं. दान छापके मत करो भाई, छुपके करो. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, आपण जे दिलं ना, जसं बी पेरलं ना, झाकून ठेवलं तर उगतं की नाही. आणि ते उघडं जर ठेवलं तर कावळे कुत्रे कोणी पण नाही का, कावळे बिवळे कोणी खाऊन घेऊन जाईल. द्या हो, असं आपण जे काही देऊ ते गुप्त ठेवा द्यावं, कोणाला सांगू नका. आणि म्हणून जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये गुप्तदान नोट किया जाय बाई. हे कोणी सांगणार नाही द्यावं, हे गुप्त आहे. गुप्तदान, भरपूर वेळ झाला, गुप्तदान द्यावं. आणि म्हणून दानपेटीवर सुद्धा गुप्तदान पेटी, की बा कोणाला माहिती नाही होतं किती दिलं काय दिलं.
नाहीतर काही काही मंडळी असे वाजून त्याच्यात टाकी द्या, म्हणजे लोकांनी पाहिलं पाहिजे किती टाकी तो वा आहे. हाय एक जण आहे, पाहायचं असेल तर दररोज तुम्ही ते दर्शनाला देत राहत असं वाजून. आता कोणा काय काय सांगायला पाहिजे, हे विनोद नाही हा देव. लोक एक जण येतो, बाबाने सांगितलं ना याचं दर्शन घे त्याचं दर्शन घे, दानपेटीचं सुद्धा दर्शन घेतो. का म्हणून तुम्हाला हसू येईल देव. तो म्हणतो माझ्याजवळ काही नाही, निदान दर्शन तर देव दे. काही काय देव हे विनोद नाही. देव सांगत तात्पर्य की दान दिलं पाहिजे. यज्ञ दान इकडे लक्ष द्या. आपला वेळ संपलेला आहे, शेवटचं राहिलं आहे. तप राहील ना ध्यानात. यज्ञ आपल्या इच्छापूर्तीसाठी द्यावं. कोणाचाही सत्कार यज्ञ जिथं मांडलाय द्यावं. हे काय आले ते काय आले, हे का म्हणून ते का म्हणून आम्ही त्यांना सांगत राहतो की आपला यज्ञ चालू आहे. आपण यज्ञ याच्यासाठी सगळ्यांचा सत्कार करण्यासाठीच यज्ञ द्यावं. ध्यानात ठेवा. द्यावं नोट केला द्यावं. म्हणून यज्ञात कोणी येऊ त्यांचा सत्कार करणे याला म्हणते यज्ञ. राहीन ध्यानात. थोडक्यात लहान मंडळी सगळ्यांनी हां. आणि दान आपण आपल्याजवळ जे जे असेल देश काल घटना परिस्थिती पाहून श्रीमद भगवद्गीता सांगताय 17वा अध्याय पहा तुम्ही. देव तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल घटना परिस्थिती आपण पाहून आपण दान दिलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. एक सुविचार आहे, आपला विश्वास कोणावरही ठेवावा. द्यायचं असलं कोणाला, आपण कोणाला काही देतो पाहत नाही. हे जनार्दन स्वामीचं कार्य आहे बा. पण जनार्दन स्वामीचं काय कार्य चालू आहे ते तर पाहिलं पाहिजे की नाही. तिकडं एखादं मला मंदिरासाठी द्या, तिकडं मंदिर चालू आहे का ते डोळ्याने पाहणं द्यावं. ते पाहत नाही, काही नाही, देऊन टाकतात. मग विचारलं म्हणलं का, ते म्हणे जनार्दन स्वामीचं कार्य हे, जनार्दन स्वामीच्या नावाने मागितलं आम्ही देऊन टाकलं. द्याबद्दल नाही, दिल्यानंतर ते पुण्यच होणार आहे, तो भाग नाही द्यावं. पण सात्विक दान ज्याला जे म्हणतात, म्हणजे योग्य दान, योग्य ठिकाणी दिलेलं दान द्यावं. जसं ज्याला भूक लागलेली त्याला जर दिलं आपण ते योग्य दान येते. ज्याचं पोट भरलं आहे त्याला आपण परत देऊ राहिलो. हां, आता समुद्रावर पाणी पडून काय उपयोग आहे. समुद्रात किती पाणी आहे आणि तिथंच पाणी पडलं, काही उपयोग आहे का. लक्षात येतं ना तुमच्या. असं जिथं गरज आहे द्यावं तिथं जरूर दान द्यावं. आणि म्हणून यज्ञ दान, दानाचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला सांगितलं ना सकाळपर्यंत सांगत बसेल. हां, त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. आणि सांगितलं बरं की यज्ञ दान आणि शेवट आहे तप. माऊलीने हरिपाठात लक्ष द्या. शेवटचा भाग 1-5 मिनटं फक्त घेतो. तपे बी न दैवत. देव हो, तप केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. देव जनार्दन स्वामीने द्या हो. त्याग मूर्ती मौन गिरे तप साधना हे खडतर करी अंधसूरी नागेश्वरी अंधरसूरी. भजन पा कसं आहे. अंधरसूर, अंधर हा हिंदी शब्द आहे. अंधर म्हणजे मधी. आपण येवला रोडला जर गेलो तर बाबाजींचं जे तपोभूमी आहे ते मध्ये. आणि म्हणून अंधरसूरी असं ओळून जायचं. अंधरसूरी नागेश्वरी प्रथम शिवालय शोधिले सद्गुरु चरणी सुमन वाहिनी. सद्गुरु चरणी सुमन देव हो. यज्ञ दान आणि तप हे जनार्दन स्वामींनी आणि श्रीमद भगवद्गीतेतून साक्षात भगवान श्रीकृष्णच ते. पण आपल्या सर्वसामान्यांसाठी द्या हो. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी. भोरी जे ऋषी साच भावे वर्तावे, ते वर्तन करून दाखवण्यासाठी आले होते जनार्दन स्वामी देव.
आणि म्हणून तप केलं जनार्दन स्वामींनी अंदरसूल येथे. जनार्दन स्वामींचं जीवनचरित्रामध्ये देव हो, जनार्दन स्वामींनी कुठं तप केलं तर अंदरसूल येथे, येवला तालुका येवला जिल्हा नाशिक, अंदरसूल येथे. अंदर म्हणजे मध्ये, अंदरसूल प्राणगुफेमध्ये 16 वर्ष तपश्चर्या केली. बाबांच्या मुखातून आपण श्रवण केलं देव. अशी तपश्चर्या केली देव हो. बाबाजी सांगायची गाडीभर पुस्तक वाचली, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ग्रंथ गाडीवर, आपल्या सामान्यासाठी गाडीवर एक गाडीभर आणि ग्रंथ वाचले देव. त्यातून सुनियोजित संकलन करून श्लोक जे आहे, स्तुती आहे, स्तोत्र आहे ते काढले देव. सांगत तात्पर्य काय, तप. असं तप केलं. तप करी जनार्दन स्वामी तप करी, जनार्दन स्वामी नागेश्वरी तप करी. म्हणजे कुठं तप केलं तर अंदरसूला केलं, तर लहान लहान मंडळींचं देव असं तप केलं देव. आपण असं तप केलं पाहिजे. हे जे अनुष्ठान आहे हे तप आहे 7 दिवसाचं देव. तापल्या जातं पाहन तुम्ही. आपण एका जागेवर बसतो 3 तास 4 तास, ज्यांना ज्यांना जशी सवय देव. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत राहतो, सकाळी पाहतो मी असं बसलो ना, आपण 3 तास मांडीसुद्धा मोडली नाही पाहिजे. म्हातारी माणसाला नाही सांगत आम्ही. आपण लहान लहान जी मंडळी, तरुण मंडळी जी आहे की नाही, तरुण म्हणजे तरू म्हणजे जे काळ्या त्यांना असं बसलं पाहिजे. 3 तास बसता आलं पाहिजे. डावी मांडी खाली, उजवी मांडीवर मस्तपैकी बसलं पाहिजे. मस्त ध्यान लागले गेलं पाहिजे. आता एकदा सवय लागली ना 7 दिवसात, काही ठिकाणी 3 दिवसाचं अनुष्ठान, हवेवर अनुष्ठान, पाण्यावर अनुष्ठान, याच्यावर अनुष्ठान, त्याच्यावर अनुष्ठान, नुसतं लोकांना दाखवायला आणि सांगायला नको द्या हो. तुमचं ध्यान लागलं पाहिजे, तुमचं तप झालं पाहिजे. आणि म्हणून 7 दिवसाची परंपरा जनार्दन स्वामींची देव. म्हणून 7 दिवस आपण जे तप करतायत दैवत प्राप्त करण्यासाठी देव. म्हणून आपलं दैवत जनार्दन स्वामी भगवान शिव आहे देव. आणि म्हणून ते प्राप्त करण्यासाठी एकदा प्राप्त झालं का, बाळ ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली देव. एवढ्या लहानपणी देव असे छोटे छोटे ध्रुव होते देव. भगवंताची प्राप्त झाली. तप केलं ब्रह्मदेवाने, इकडे ब्रह्मगिरीवर तप केलं. आणि तप केल्यानंतर देव ही सृष्टी चालवण्यासाठी आकाशवाणी झाली, तप कर तप कर तप कर तप कर. आणि मग आम्ही नेहमी म्हणत राहतो शेवटचा भाग, जब नैया जब नैया तेरी डगमग हो. नोट किया जाए. जीवनरूपी नौका जसं पाण्यामध्ये नौका अशी डगमग 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 करते, आहे की नाही, वारा आल्यानंतर, आहे की नाही. असं जीवनामध्ये आपल्या काय करू काय करू काय करू काय करू असं जर येत असेल, जब नैया तेरी डगमग हो, सुख शांती खो पाए, जब जब करले तब तब करले, जब जब करले तब तब करले. आपल्या जीवनामध्ये सुख शांती खूप आहे. जब नैया तेरी डगमग हो, सुख शांती खो पाए. जीवनामध्ये काय पाहिजे आपल्या सर्वांना, इकडे लक्ष द्या. शेवटचं 1 मिनटं. सगळ्याला काय पाहिजे, सुख पाहिजे आणि शांती पाहिजे. आता तुमची जर नैया डगमग होत असेल आणि तुमच्या जीवनामध्ये तप नसेल, यज्ञ नसेल, दान नसेल, तप नसेल, तर तुम्हाला सुख शांती स्वप्नसुद्धा मिळणार नाही. नाव शांती जरी असलं तरी कसं भेटेल. जब जब करणे तुम तुम जब जब करणे, जब नैया तेरी डगमग हो और सुख शांती खो पाए, जब जप करणे, जप जप करणे, जप जप करणे. बस राहीन ध्यानात. तप म्हणजे तपेविन दैवत आणि दिदल्याविनी प्राप्त. माऊली सांगतायत काही दिल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही.
आम्हाला काहीच प्राप्त होत नाही, आम्ही एवढं करतो, काय करतो, डोसं दिल्याशिवाय प्राप्त होणार नाही देव. आणि म्हणून काही का होईना आपल्याजवळ जे आहे ते द्या. प्रेम असेल तर प्रेम द्या, विद्या असेल तर विद्या द्या, ज्ञान असेल तर ज्ञान द्या, धन असेल तर धन द्या, मान द्या. तुम्हाला सांगितलं ना काय काय द्यायचं. आणि म्हणून असं यज्ञ, दान आणि तप हे कर्मय देव हो, माणसाला पवित्र करण्यासाठी, पावन करण्यासाठी भरपूर वेळ घेतला आपल्या सगळ्या देवासाठी. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी हे देव आधी केले आणि मग सांगितले. जनार्दन स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये यज्ञ केला, दान केलं देव, आल्याला सगळ्यांना दान दिलं देव, आणि तप केलं देव जनार्दन स्वामींनी. हेच आपल्याला करायचं. या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे. या 3 गोष्टी जरूर या प्रवचनातून घेऊन जा. आणि म्हणून त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या स्फूर्तीनं झालेली वाङ्मय सेवा त्यांच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्य